नमस्कार मित्रांनो, आज 12व्या आठवड्याला सुरुवात झाली. हा 12वा आठवडा, पुढचा 13वा आठवडा आणि 14व्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 19 एप्रिलला ग्रँड फिनाले होणार असल्याचं कळते. म्हणजे 3 आठवडे शिल्लक आहेत आणि एकूण बिग बॉसच्या घरामध्ये सदस्य आहेत ते म्हणजे 8. आता शेवटच्या आठवड्यामध्ये टॉप 5 सदस्यांना ते घेऊन जातात आणि हे जे काही 2 आठवडे आहेत म्हणजे हा 12वा आणि 13वा त्याच्यामध्ये 3 सदस्यांना त्यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये डबल इव्हेक्शन होऊ शकतं किंवा मग पुढच्या आठवड्यामध्ये डबल इव्हेक्शन करून सदस्यांना म्हणजे 3 सदस्यांना तरी त्यांना या 2 आठवड्यामध्ये काढायचं आहे. आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, की या टॉप 8 सदस्यांपैकी कोणते 3 सदस्य घराबाहेर जातील. नुकतीच मित्रांनो या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि एकमेकांचे टीव्ही फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे आणि या 12व्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त राडे पाहायला मिळणार आहेत. पहिला राडा तर तुम्ही बघितला असेल, विशाल वर्सेस राकेश बापट. राकेशने विशालला नॉमिनेट केलं, की हा पर्सनल गोष्टी काढत माझ्याबद्दल सतत बोलत असतो. यावरती विशालने देखील सांगितलं, की मी आजपर्यंत तुझ्या कुठल्याच पर्सनल गोष्टी काढल्या नाही. परंतु तू माझ्या एजबद्दल सतत बोलत असतो, असं म्हणून विशालने देखील त्याच्या डिव्होर्सचा मुद्दा काढला, की मी तुझ्या डिव्होर्सचा मुद्दा काढला नाही, की बऱ्याच गोष्टी मी पर्सनल तुझ्या काढल्या नाही, परंतु तू सतत माझ्या एजबद्दल बोलतो. तर या दोघांमध्ये पर्सनल गोष्टीला घेऊन जबरदस्त राडा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय. जो काही प्रोमो समोर आला त्याच्यामध्ये तरी असं दिसतंय, की सध्या या 2च पर्सनल गोष्टी दाखवल्यात, परंतु बरंच त्यांच्यामध्ये वाजलेलं आहे. तर अशा काही गोष्टी आज नॉमिनेशन कार्याअंतर्गत घडणार आहे. एका प्रोमोमध्ये असंही दाखवले, की सागर हा आरबीला नॉमिनेट करत असताना तुझा काहीच बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. तू फक्त टास्क रद्द करण्यासाठीच बिग बॉसच्या घरामध्ये आलाय. अशा काही गोष्टी त्यानेही काढलेल्या आहेत. तर बऱ्याच पर्सनल मुद्द्यांवरती ही नॉमिनेशन प्रक्रिया जाणार आहे. आणि मित्रांनो जी काही नावं समोर आलीत नॉमिनेशन लिस्टमधले ती खरंच खूप शॉकिंग आहे. मित्रांनो या आठवड्यात तन्वी कॅप्टन आहे आणि तन्वी नॉमिनेट होऊ शकत नाही. तिला इम्युनिटी मिळाली. तन्वी सोडून बिग बॉसच्या घरातील 7च्या 7 सदस्य नॉमिनेट झालेत असं बोललं जाते. आता राखीला कोणी आणि कोणत्या मुद्द्यावरती नॉमिनेट केलं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता खरंच राखी नॉमिनेट झाली का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मला असं वाटतं, की राखी जर सोडली तरी हे बाकी 6च्या 6 सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेतच. पण मित्रांनो जी काही माहिती समोर येते, कॅप्टन तन्वी सोडून सगळेच्या सगळे सदस्य हे 12व्या आठवड्यातून घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आता राखी खरंच नॉमिनेट झाली का? नॉमिनेट असेल तर मग तिला कोणी नॉमिनेट केलं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. निदान राखीला बाजूला आपण ठेवूया. बाकी राकेश बापटपासून तर सागर कारंडेपर्यंत सगळे सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आहेत असं आपण धरूया. तर काय वाटतं तुम्हाला? या आठवड्यामध्ये या 6 नॉमिनेट सदस्यांपैकी कोण जाईल घराबाहेर? रेवा, दीपाली की आरबी की आपला विशाल कोटियान की सागर कारंडे? कोण जाईल या आठवड्यात घराबाहेर? एक सदस्य घराबाहेर जातो की 2 सदस्य घराबाहेर जातील हे देखील पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो ज्या पद्धतीची माहिती समोर येते, सगळेच्या सगळे सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आलेत. तर हा नॉमिनेशन टास्क पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. यासोबतच कोण जाणार अगदी फिनालेच्या जवळ येऊन हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला या आठवड्यामध्ये कोण जाऊ शकतो घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.